नमस्कार. आज आपण या ठिकाणी एक छोटी शेतकऱ्यांचं जीवन कशा पद्धतीनं दिवस रात्र शेतामध्ये राबत असताना व्यतीत होतं या संदर्भामध्ये एक कविता पाहू. हातातले घट्टे कुदळ फावड्याचे, शेतातील कष्ट जीवन राबण्याचे. देह लुकडा सुकडा पाणी पाणी होतो. देह लुकडा सुकडा पाणी पाणी होतो. हिरव्या रानामध्ये सपन जपतो. कांदाठेच्या सोबती भाकरी हातावरती. कांदाठेच्या सोबती भाकरी हातावरती, लेकराचं आयुष्य सपन डोलते. उरी बाळगून सपन, उरी बाळगून सपन, राब रात दिन, घामा घामान अंग, दरिद्री हे जीन. शेतकऱ्याचं जीवन कष्टाचं मरण. शेतकऱ्याचं जीवन कष्टाचं मरण, सावकाराच्या दारी एरझऱ्या मारण. काळ्या कुट्ट चमडीवर, काळ्या कुट्ट चमडीवर नागमोडी नसा. काळ्या कुट्ट चमडीवर नागमोडी नसा. नागमोडी सरीतून खेळ विठ्ठल जसा. नको नको हंबरू धीर धर जरा. नको नको हंबरू धीर धर जरा. पीक डोलत उभी त्याची रास भरा. अशा पद्धतीने आयुष्यभर शेतकरी हा कष्टाचं, दुःखाचं, दारिद्र्याचं जीवन जगत जरी असला, सावकाराच्या दारी एरझऱ्या जरी मारत असला, तरी तो येणाऱ्या पिकाच्या राशीवर त्याची आस असते, त्याचे स्वप्न असतात. अशा पद्धतीने 12 महिने हा शेतकरी जीवन जगत असतो. खूप खूप धन्यवाद.